मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 800 पात्र लाभार्थ्यांची निवड झाली असून 13 एप्रिल 2025 रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर येथे तीर्थयात्रेला पहिला जत्था रवाना झाला। आमदार माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते लाभार्थी यात्रेकरू रवाना होत असलेल्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। सर्व धर्मियांमधील वय 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे। या योजनेत श्रीराम मंदिर अयोध्या येथे जाण्यासाठी निवड झालेल्या जिल्ह्यातील प्रवेशांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्या माध्यमातून अंतिम करण्यात आले होते। या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे ते प्रार्थना करतात, त्यांना श्रद्धास्थान मानतात आणि ती देशभक्ती आणि ते धर्मभक्ती आणि वेगवेगळ्या देवांची भक्ती याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्या स्थळांना जाण्याची मनापासून इच्छा असते, परंतु आर्थिक परिस्थिती किंवा आरोग्याच्या कारणामुळे त्यांना जाता येत नाही। म्हणून राज्य सरकारने असं ठरवलं होतं की त्या ठिकाणी आपण त्यांची सोय करून द्यावी। गोरगरिबाला पण त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना तिथे देवदर्शन घेता यावं म्हणून ही योजना सुरू केली होती। त्याच्यापैकी आज पहिली बॅच 800 लाभार्थ्यांची किंवा भक्तांची या ठिकाणी आज जाते आहे। हे अयोध्याला जाणार, तिथे रामलल्लांचं दर्शन ते घेणार आणि त्या ठिकाणी त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार। गंगा नदीमध्ये स्नान करून ते त्या ठिकाणी पवित्र अशा स्थळी गेल्यामुळे त्यांचं सर्व काही ज्या मनाची कामना असतील ते पूर्ण होण्याला निश्चितपणाने मदत होईल। जे जुनं काही त्यांच्याकडून चुका झाल्या असतील तर पूर्वीच्या प्रथेप्रमाणे लोक म्हणतात की त्या ठिकाणी गंगेमध्ये त्रिवेणी संगमावर स्नान केला तर त्या ठिकाणचे ते सर्व ज्या माफ होतात, सर्व गोष्टी ज्या आपल्याकडून चुकलेल्या असतात त्या, आणि त्याच्यासाठी निश्चितपणाने त्याचा फायदा त्यांना होऊ शकेल।